नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत गावी. तर आम्ही गाडीने चाललो आहोत. आमचं गाव आहे सिंधुदुर्गात, ओरोसमला. तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला आम्ही किती वेळात तिथे पोचलो ओरोसला आणि आम्ही मध्ये किती CNG वगैरे भरला त्याबद्दल पण अपडेट देणार आहे. तर बघा आमचा प्रवास. आता आम्ही निघालो आहे कल्याणवरून आणि आता आम्ही पोचलो आहे नेवाळी नाक्याला. नेवाळी नाक्यावरून डाव्या साईडला रोड जातो बदलापूरला आणि उजव्या बाजूला रोड जातो शिळफाट्याला. आता आपण आहोत बदलापूर कटाई रस्त्याला. बदलापूर कटाई रस्त्यावरून शिळफाट्याला न जाता मध्ये एक डावीकडे टर्न येतो जो तळोज्याला जातो. तर आता आम्ही पेट्रोल पंपला थांबलो आहे. पेट्रोल तसा आहे पण तरी पण अर्धी टाकी करून घेऊया. जास्त नाही, फक्त 510 रुपयाचं पेट्रोल आम्ही भरलं. याच पेट्रोल पंपवर CNGसुद्धा आहे. तर आम्ही CNGसुद्धा फुल करतो आहे आणि 407 रुपयाचा CNG भरला. तर आता आम्ही CNGची टाकी फुल केली आहे आणि ट्रिप आता 0 करणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि पेट्रोल पण आम्ही अर्ध्या टाकीपेक्षा जास्त केलं आहे आणि ट्रिप 0 केली आहे. तर आता आम्ही CNG कुठे भरू ते दाखवतो. आता आम्ही आहोत तळोजा MIDC एरियामध्ये. आपण तिथून आलो असतो. सुटलाय ना. आता आपण पोचलो आहोत कळंबोली सर्कलला. डीमार्ट आलं म्हणजे इथून इथून गोवा मुंबई गोवा हायवे सुरू होतो. तर आता आपण पोचलो आहोत मुंबई गोवा हायवेच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि इथून मुंबई गोवा हायवे सुरू होतो. तर आता आपण प्रवास करतोय कर्नाळा बर्ड सँच्युरीच्या बाजूनी. हा आहे मुंबई गोवा हायवेवरचा पहिला टोल बूथ, पण अजून तो सुरू झालेला नाही.
वळतोय बाजूला. रोडची हालत खूपच खराब होती. जर तुम्ही पण आमच्यासारखे रात्रीचे कोकणात जात असाल तर सावकाश जा, कारण की रोड खराब असल्या कारणाने अचानक मोठे खड्डे मध्ये येतात आणि गाडीची स्पीड जर का जास्त असेल तर ते गाडीसाठी आणि स्वतःसाठी आपल्यासाठी धोकादायक असू शकते. तर आता आपण पोचलो आहे वाकण फाट्याला. आणि जर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेनी येत असाल तर तुम्ही खोपोली पाली मार्गे या वाकण फाट्याला येऊन मिळता आणि इथून मुंबई गोवा हायवे सुरू होतो. तर आता आपण पोचलो आहेत इंदापूर मानगाव साईडच्या रोडला. रस्ता चांगला आहे केलंय. पण इथे हे फक्त एक कमी आहे ना डिस्टन्स म्हणजे अंतर, त्यामुळे थोडंसं अरुंद आहे. ट्रॅफिक होते नंतर. आणि थोडं लाईट जरा हे केले पाहिजे. मार्केट तर आता आपण पोचलो आहे मानगावच्या एस टी स्टँडच्या समोर आणि त्या आम्ही थोडा ब्रेक घेतला होता. तर आम्ही घरून जेवून निघालो होतो, पण तरीसुद्धा भूक लागली म्हणून आम्ही या पेट्रोल पंपला थांबलो वॉशरूमला जाण्यासाठी. आणि त्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आम्ही थोडंसं खाल्लं. तर हा आहे मुंबई गोवा हायवेवरचा तिसरा टोल नाका. तर आता आपण पोचलो आहे कशेडीच्या बोगद्याजवळ आणि आता आपण कशेडीच्या बोगद्यामध्ये प्रवेश करणार. कशेडीच्या बोगद्याजवळ 2 बोगदे आहेत, एक जाण्यासाठीचा आणि एक येण्यासाठीचा, आणि दोन्ही पण चालू आहेत. आणि बोगद्यात 3 लेन त्यांनी बनवले आहेत आणि बोगद्यात लाईट आणि सुद्धा चांगल्या म्हणजे प्रखर आहेत. आणि एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी मध्ये एक टनलमध्ये वाटसुद्धा आहे. तर या रोडला अजूनही काही ठिकाणी असे डायव्हर्जन्स आहेत. तर आता आपण आहोत बोस्ते घाटाच्या अलीकडे, म्हणजे त्याच्या खूप आधी. तर इथे सुद्धा रोडचं काम चालू आहे आणि रोडची परिस्थिती थोडी खराब आहे.
तर आम्ही आता CNG भरायला थांबलो आहे. CNGची 1 ते 2च गाड्या उरल्या होत्या. म्हटलं CNG फुल करून घेऊया. आणि रात्रीच्या वेळी खूपशा ठिकाणी CNG बंद होते, तर इथे आम्हाला चिपळूणला CNG मिळाला. आता किलोमीटर झाले 233 आणि आम्ही आता CNG भरला आहे 587 रुपयाचा. आणि आता वाजले 4-4:30 झालेत आणि आम्ही पोचलो आहे चिपळूणला. आता कसं होतं तुझी गाडी आहे. हा ते पण आहेच. टोल दाखवायचा होता. अच्छा, टोल दाखवायचं होतं अच्छा व्हिडिओ मध्ये. मला वाटलं तुला शूट कर. नाही रे, जाऊ दे आता थांब. हा पण बॅकग्राऊंड मध्ये टोल नाका दिसला असेल. काय माहिती. चिपळूणपासून ते संगमेश्वर पर्यंतचा रोड चांगला होता, पण आता संगमेश्वर रोडच्या पुढे रोड पुन्हा खराब आहे. तर निवळी घाट सुरू होण्याआधी आम्ही एक डाव्या साईडला शॉर्टकट घेतला. हा शॉर्टकट निवळी घाटाच्या बाजूने सुरू होऊन तो पालीच्या साईडला बाहेर पडतो, पण हा रोड फारच छोटा आहे. नाही थांबणार, नाही थांबणार. नाही थांब. हा आता अम्मा पण आली व्हिडिओ मध्ये. तुझ्यासारखी. आपण आलो पालीला. चालतंय ना. आपण आलो आहोत Continue on National Highway 66 for 17 kilometers. आणि आपण हायवेला आलो. तर इथे आम्ही आता सकाळी ब्रेक घेतला आहे थोडा, आणि सूर्य इथे डोंगरांच्या वर आला आणि सूर्योदय होतो आहे. आणि इथे पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल व्हिडिओमध्ये, तर खूप छान वाटतं इथे.
तर आता आपण पोचलो आहे ओरोसला. आता पुढे ओरोस फाटा येईल आणि इथे डाव्या साईडला रवळनाथ मंदिर आहे ओरोसचं. तर आम्ही रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आम्ही हा प्रवास सुरू केला होता कल्याणवरून. ते आता आम्ही ओरोस फाट्याला पोचलो आहोत आणि रस्त्यात आम्ही 2दा CNG भरला आणि CNGवर आम्हाला जवळपास 1200 रुपये खर्च आला. तर आम्ही वॅगनार गाडीने प्रवास केला. तर वॅगनार गाडीने चांगला ॲव्हरेज दिला. जेव्हा आम्ही पहिल्यांदा CNGची टाकी फुल केली त्यात आम्हाला 233 किलोमीटरचं ॲव्हरेज मिळालं आणि त्यानंतरसुद्धा आम्ही CNG भरला तो आत्तापर्यंत चालला. In 150 meters, turn left. मित्रांनो, आपण पोचलो आहे ओरोस फाट्याला आणि 440 किलोमीटर गाडीची रनिंग झाली आहे आणि पेट्रोल तेव्हा आहे तेवढंच आहे. CNG 1-2दाच भरला आम्ही आणि वाजले आहेत 8:55 झाली आहेत, म्हणजे 9च्या दरम्यान आम्ही पोचलो आहे ओरोसला. तर मित्रांनो, आता 9 वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आहे ओरोस फाट्याला. तुम्ही बघू शकता ओरोस फाटा. तर मित्रांनो, मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.